सगळे एव्हिडन्स आहेत, कागदोपत्री एव्हिडन्स आहेत. आणि मला वाटतंय की न्यायालयाकडे आपण जर दाद मागितली तर न्यायालयाकडनं म्हणजे आपल्याला न्याय नक्की मिळेल, परंतु थोडा उशीर पाठीपुढे होऊ शकतो, पण न्याय हा नक्की मिळतो. हा निधी फक्त हायवे पूर्णच आहे नाही नाही, हा निधी आहे. हा निधीचा गैरवापर PMGSY साबा उत्तर रत्नागिरी, साबा दक्षिण रत्नागिरी हायवे या कामात मंजूर झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी मुळामध्ये हे जे आत्ता आम्ही कामं काढली आहेत ही 2-3 डिपार्टमेंटचीच कामं आहेत. सामंतांनी प्रचंड मोठ्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे आणि त्या कामाच्या नंतर जे आपल्याला दिसून येईल ते सुमारे आत्ता जे 80 कोटीचा आपण घोटाळा म्हणतोय तो कदाचित 1,500-2 हजार कोटीपर्यंत जाऊ शकतो, परंतु त्याच्यावरती खोलात शासनाने जावं आणि सगळी त्याची माहिती घ्यावी आणि त्याच्यावरती कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. आम्ही केलीच आहे. त्याचबरोबर जे आमचे बांधकाम मंत्री आहेत त्यांच्याकडे देखील आम्ही मागणी केलेली आहे, मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे आमचे जे MIDCचे CO आहेत त्यांच्याकडे देखील आम्ही ही सगळी मागणी केलेली आहे. तर अशा पद्धतीने सगळ्या डिपार्टमेंटकडे आम्ही मागणी केली आहे. कुठल्या स्थानिक अधीक्षक अभियंत्यांकडे त्या डिपार्टमेंटच्या फ्रॉड संबंधित आहे त्या डिपार्टमेंटकडून तक्रार केली का तिथल्या अधीक्षक अभियंत्यांकडे? 2023 मध्ये ज्या वेळेला आम्ही ही ॲडव्हान्स कामं केली होती, म्हणजे वर्क ऑर्डर नसताना कामं केली होती, 10 कोटीची कामं वर्क ऑर्डर नसताना, टेंडर नसताना कामं केली होती, त्याची आम्ही ती शहानिशा केली. त्या अधीक्षक अभियंता छायानाईक आहेत त्यांनी त्याचा पंचनामा केला. आम्ही त्याला लेटर दिलं की ही कामं गैरकामं झालेली आहे, तुम्ही त्याचा पंचनामा करा आणि त्याच्यावर कारवाई करा. परंतु त्यांनी पंचनामा केला, छायानाईक मॅडमनी पंचनामा केला, परंतु आजपर्यंत त्याची कुठली दखल घेतली नाही. त्यांच्यावर आम्ही लेखी तक्रार केली आहे, त्यांच्या वरिष्ठांना तक्रार केली आहे. छायानाईक काय करतात की हे माझं काम नाही, खालच्या माणसाने केलं आहे, त्यांना तुम्ही जबाबदार पकडा. आणि तुम्ही 2 जिल्ह्याचे अधिकारी आहेत, तुमची जबाबदारी आहे. जे काम चुकीचं दिसतं आहे त्याचा पंचनामा केला आहे, तर ताबडतोब व्यापारात जमून व्हावा. ते आम्हाला काय लक्ष, आमच्या याच्यावर आमची मागणी करून ते लक्ष देत नाही किंवा दाद देत नाही आम्हाला. आता आपण सगळे मीडिया एकत्र आले आहेत, तुम्ही जर त्याच्यावर किंवा त्या विषयात तुम्ही का दाबून ठेवलात, आजपर्यंत त्यावर काय ॲक्शन घेतली नाही, तुम्ही ॲक्शन घ्या याच्यावर. राजकीय संपूर्ण ह्या भागामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रचंड घोळ चालू आहे. आपल्याला माहितीच आहे की कॉन्ट्रॅक्टरची एक लॉबी तयार झालेली आहे आणि त्या लॉबीलाच फक्त ते कामं दिली जातात आणि त्या माध्यमातून ती कामं केली जातात. सगळी जी कामं आहेत ती मॅनेज कामं असतात, कुठलेही स्पर्धात्मक लाभ कुठल्याही कामाला होत नाही आणि शासनाची ही मुळात फसवणूकच आहे आणि शासनाचं नुकसान करण्याचं हे काम या लोकांनी सातत्याने केलेलं आहे. हे सगळे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी एक म्हणजे दमी जरी काम टाकायचं असेल तरीसुद्धा ते ठरवून कामं घेतली जातात. एखादं काम जर का एका XYZ माणसाला द्यायचं असेल तर त्याच्या अगेन्स्ट दुसऱ्या माणसाने कामं टाकायची नाही, ती तिन्हीच्या तिन्ही टेंडर हे त्यांनी भरायची आहेत. अशा पद्धतीने कामकाज ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि परिसरामध्ये चालू आहे आणि हे संपूर्ण जे आहे ते ह्या असोसिएशनचे जिल्ह्याचे अध्यक्ष किरण सामंत हेच बघत असतात आणि त्यांच्याबरोबर आता तालुका अध्यक्ष देखील त्यांनी वेगवेगळ्या तालुक्यामध्ये नेमले आहेत. त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारची ही कामं होत असतात. असे मोठ्या प्रमाणामध्ये शासनाचा महसूल बुडवण्याचं काम यांच्या माध्यमातून होत आहे. त्याप्रमाणे त्यांनी ते काम करायचं आहे. तसंच RD सामंत ठेकेदार यांना सुद्धा काम घेताना P1 टेंडर इश्यू केलेले आहे. ते काम घेतल्यानंतर त्यांनी ते काम न केल्यामुळे चुकीचं काम केलेलं आहे. एक चलन 2 वेळा वापरलेलं आहे आणि P1 टेंडर फॉर्ममध्ये पान क्रमांक 85मध्ये असा क्लॉज आहे, जर त्यांनी खोटी चलनं दिली असतील तर तिथल्या अधिकाऱ्यांनी म्हणजे कार्यकारी अभियंत्याने ताबडतोब त्यांच्यावर FIR दाखल करायचा आहे. असं कुठल्याही अधिकाऱ्याने केलेलं नाही आजपर्यंत. तर ते आपल्या सर्वांच्या वतीने ताबडतोब ज्यांनी कुठे चुकीचं काम केलं आहे त्यांच्यावर FIR दाखल करण्याचे आदेश व्हायला पाहिजेत. त्याच्या मुळापर्यंत तुम्ही पोहोचणार का? हो, नाही, आपण पाहिलं असेल की आम्ही सगळेच पेपर काढलेत आणि सगळे पेपर काढलेत ते मुळापर्यंत आम्ही गेलोच आहे आणि भविष्यामध्ये आम्ही आपल्या माध्यमातून सांगितलंच आहे की आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, सरकारच्या माध्यमातून जर न्याय मिळाला तर न्यायालयीन लढाईची आमची तयारी आहे आणि त्या पद्धतीने आमची तयारी झालेली आहे आणि आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ. दुसरी गोष्ट तुम्ही असं म्हणाल की गेल्या 19 वर्षापासून किंवा त्याच्या या मधल्या कालावधीत हा घोटाळा कायमस्वरूपी सातत्य नव्हतं, मग आत्ताच हे तुमच्या लक्षात नसतं का? तेच आपल्याला म्हणून तुम्ही
हे घोटाळे बाहेर काढतात. ज्यावेळेला आम्ही ज्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि 2 ते 3 वर्षाचंच आम्ही पेपर्स काढले काय, तर त्या माध्यमातून आमच्या लक्षात आलं की ही सगळी जी घोळ आहे हा प्रचंड प्रमाणात आहे आणि हे पाठपासून चालू आहे हे आमच्या निदर्शनास आलं. म्हणून आम्ही 2 ते 3 वर्षाच्या पेपर काढल्यानंतर आम्हाला ही सगळी गोष्ट लक्षात आली. पूर्वी आम्हाला एवढं सगळं हे होत असेल, आम्हाला अपेक्षा देखील नाही की अशा पद्धतीने हे कामकाज होत असेल. कुठलाही माणूस असा विचार करू शकत नाही. पण आज आपण बघितलं असेल तर ह्यासारखी मोठी दुर्दैवी गोष्ट नाही. जे राज्याचं नेतृत्व करतायत त्यांचेच कुटुंबीय अशा पद्धतीने लुटमार करायचं काम ह्या राज्यामध्ये चालतं हे आम्ही आमच्या विचाराच्या पलीकडे आहे. आणि म्हणून आम्ही आजपर्यंत ह्या विषयात कधी बघितलं नव्हतं. परंतु ज्या वेळेला आमच्याकडे NH 66चा ज्या वेळेला विषय आला की संपूर्ण रस्ते खड्डेमय आहेत, पावसाळ्यात लोकांना प्रचंड नुकसान होतं आहे आणि त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की हे काहीतरी गोळ आहे. म्हणून आम्ही तिकडे गेल्यानंतर मग जे काही पेपर्स आम्ही काढले त्यांच्या माध्यमातून ह्या सगळा घोटाळा उघड झाला. अनेक घोटाळे झालेले आहेत ज्याच्या माध्यमातून पुढे हळूहळू सगळे एक आपल्या समोर येतील. MIDC आणि PWD या 2 डिपार्टमेंटचे घोटाळे म्हणतात आता उघड गेलो. त्याच्या अगदी बरीच अशी डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये पण घोटाळे झालेली होण्याची शक्यता आहे. तर त्या दृष्टीनं काय पावलं असतं? तर त्याही दृष्टीने आम्ही विचार तोच केलेला आहे. माहिती मागवली. RTI कडे माहिती मागवलेली आहे. डिपार्टमेंट नगर परिषद आहे, PMJSY आहे, जिल्हा परिषदेकडनं आपण मागवतोय, बाकी सगळ्याच डिपार्टमेंटकडनं हळूहळू आम्ही माहिती मागवतोय. परंतु ही जी कंपनी आहे ही कंपनी गोव्यापर्यंत आणि इथे कोल्हापूरच्या ह्याच्यापर्यंत सगळीकडे ती काम करत असते. वेगवेगळ्या विभागात PWDच्या काम करत असते. तर ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या घोटाळ्याची व्याप्ती जाऊ शकते अशी परिस्थिती. वैद्यकीय क्षेत्रात काही घोटाळ्याबद्दल बघितलं नाही, हा विषय अजून आम्ही त्या बाबतीमध्ये आम्हाला त्यातली फार माहिती नाही. आम्ही त्याचा देखील माहिती घेऊ आणि पुढे त्यावरती दुसरी एक माहिती आम्ही घेतलेली आहे. कलेक्टर ऑफिसच्या आवारामध्ये DPTCचा एक हॉल बनत आहे. त्या DPTC हॉलमध्ये टेंडर काढलं होतं पहिल्यांदा 1 कोटी रुपयाचं. एका रिटायर ठेकेदाराने ते टेंडर भरलं होतं. पण त्यांना त्या कंपनीला ह्या काम द्यायचं नव्हतं म्हणून त्याचं एस्टिमेट 1,57,00,000 रुपये केलं. 1,57,00,000 रुपये केले आणि त्याचं टेंडर काढलं. त्या टेंडरमध्ये 3 निविदा आलेली आहेत. एक स्वस्तिक म्हणून औरंगाबादचे आहेत आणि निर्माण आणि स्वामी. त्याच्यामध्ये ते लपटे न फोडता एका ठेकेदाराने इथे काम चालू केलं आहे. वर्क ऑर्डर नाही आहे, त्याला कामाचा अनुभव नाही आहे. फर्निचरच्या कामाचा अनुभव असताना त्याला काम करायला सांगितलं आहे. तो ठेकेदार इथे स्वतः आला होता, साहेबांना भेटला किंवा मला माझं टेंडर दिलं आहे, मला काम का देत नाहीत. तर ते साहेब काय बोलले, तुम्ही भैया शेठला भेटा तर तुम्हाला काम मिळेल. हे काही मग ते झाले ना. हे काम थांबवा ना, हे काम झाले थांबवावं ना, त्याची ऑर्डर नाही आहे. एवढं मोठं काम कलेक्टर ऑफिसला जिथं साहेब बसतात, जिल्हाधिकारी बसतात, त्यांच्या डोक्यावर जो काम चालू आहे आणि ते विना वर्क ऑर्डर काम चालू आहे, हा काय प्रकार आहे. तुम्ही जिल्हाधिकारी ती आजच नाही आहे, ती मागची 5 देखील आम्ही काढली होती. कोणीच त्याच्यावरती लक्ष देत नाही. कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे त्या कामावर की विदाउट वर्क ऑर्डर भेटलो मी स्वतः की विदाउट वर्क ऑर्डर तुम्ही टेंडर काढताय, कामं चालत आहेत. कलेक्टर साहेबांना होणार नाही म्हणजे साहेब बघा तुम्ही, हा पंचनामा आहे, पंचनामाची कॉपी आहे, तरी पण ॲक्शन घेत नाही. जिल्हाधिकाऱ्यांना काय लोकांनी सेवेसाठी बसवलेलं आहे आणि जिल्हाधिकारी हे प्रशासनाचे न्यायाधीश असतात. ते न्यायाधीश आहे काय याची जाणीव त्यांना करून दिला जातात का कधी, की जी अशा पद्धतीने चुकीची कामं चाललीत किंवा जिल्हाधिकारी लक्ष देत नाहीत असं एकंदरीत तुमचं ह्या मांड्यावरून दिसतं. याबाबत त्यांना त्यांच्या खुर्चीची जाणीव करून दिली जाते. आम्ही त्यांना लेखी निवेदन दिलेलं आहे. लेखी नाही, लेखी ते कागद झालं ते शेवटी, पण जे प्रयत्न करावे लागतात त्यासाठी काय जाणीव जी करून द्यावी लागते ना, तुमचे अधिकार काय खुर्चीचे या संदर्भातची जाणीव करून द्यावी लागते ना, ती करून दिली तर त्यातूनच काहीतरी निष्पन्न होऊ शकतं. आपण करून देऊया ती. आम्ही नमूद केलेलं आहे. नमूद केले, नावं पण आपण नमूद केले आपल्याकडे सगळ्यांना. MIDC मध्ये जे काम केलेत ना, MIDC मध्ये ज्यांनी कामं केले त्याच्यामध्ये BN पाटील उपअभियंता आहेत. हे माननीय उदय सामंत यांच्या पालकमंत्री असताना त्यांचे ते PA होते. त्यांनीच काम कधी मोठे फोटो केले. त्यांचे कार्यकारी अभियंता लेखापाल यामध्ये PWD आणि MIDC किंवा PMJSY मध्ये एक लेखापाल असतो, केंद्राचा माणूस असतो लेखापाल. त्याने ह्या गोष्टी सगळ्या बघायला पाहिजे, त्याची जबाबदारी आली.
त्यांनी ते सगळं दाखवलं पाहिजे. पण ह्यामध्ये काय करतात, लेखापाल कुठलीही जबाबदारी घेत नाहीत, फक्त सह्या करतात. लेखापालाची पहिली चौकशी व्हायला पाहिजे की हे लेखापालाने काय काम केलं आहे, हे शासनाचं नुकसान कसं झालं आहे. नाही, याच्यामध्ये जे दोषी असतील ते त्यांना त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची प्रामाणिक मागणी आहे. त्यात त्यांच्याकडे तक्रार केली पाहिजे, कारण नक्की सगळ्या करू. निधीचं नियोजन हे त्यांच्याकडे असतंय. नाही, आम्ही आणि ते- त्यांच्या शासनाच्या निधीचा जर असा अपव्यय होत असेल, म्हणजे पर्यायानं जनतेच्या पैशाचा अपव्यय झाला ना. नाही, त्याची म्हणजे तुम्हाला देखील हक्क आहे पब्लिक हो. न्याय मागायचा. म्हणजे आम्ही- तिकडे जो तक्रार दाखल केली तिकडे पाहिजे. देखील आम्ही न्याय मागू. जिथे जिथे न्याय मागण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी आम्ही सगळीकडे न्याय मागू. हा फक्त हायवेचा विषय आहे. बाकीचे विषय जे आपण पेपर्स मागवले, पेपर ज्या वेळेला येतील RTI कडनं की त्यावेळेला आपल्याला सगळ्या गोष्टींचा खुलासा बऱ्यापैकी होऊन जाईल. ते 180 रुपयात बाजार रेट आहे, शासनाचा रेट असतो 180 रुपये. तर त्यांनी ते 12,000 रुपये त्यांनी खरेदी केले, अशी 8 कोटीची खरेदी केले. मी 2014 पासून त्यांच्याकडे भांडतोय माहिती द्या म्हणून. आयोगाचा निर्णय झाला की ह्याला माहिती द्यायची, तर ते माहिती बिलं गाळ झाले, पाण्यात भरली, पाण्यात वाहून गेली, हे अशी उत्तर देतात ना. अशी उत्तर चुकीची आहेत उत्तर दिली. पण हे सगळं आता तुम्ही जसं म्हणताय ना, पाण्यात वाहून गेली अशी नानाविध कारणं देतात, पण ही सगळं कारणं द्यायच्या आधी पंचनामा करायचा असतो. हो, मी त्याला काय सांगितलंय. हो, पण तो पंचनामा नाही, पंचनामा केला. हेच कागद कसे पाण्यात गेले, बाकीचे कागद का नाही गेले, हे पण मी त्याला विचारलंय. 8 कोटीचं मटेरियल खरेदी केलं आहे. आमचं शिपायांचं किंवा कर्मचाऱ्यांचं सर्व्हिस बुक असतं, त्या साहित्य बंदी तुम्हाला 20 रुपयाला मिळतं, त्याने 325 रुपयाला खरेदी केलं आहे. मी तुम्हाला 14 वाजून म्हणतोय मला माहिती द्या म्हणून, पण ते बिलं देत नाही. परत वर्क ऑर्डर दिले, आम्ही पेमेंट केलं म्हणून याचं. आणि त्याची तक्रार मी PWD छाया नाईकडे केलेली आहे. 2014मध्येच केली आहे, CP जोशी असताना. 12 विषय आहे तो. CP जोशी असताना मी तक्रार केली. CP जोशीने तो मुख्य अभियंता होते, त्यांनी सांगितले यांची चौकशी करा म्हणून. कलेक्टरने त्याची परमिशन दिली आहे, यांची चौकशी करा म्हणून. कोकण आयुक्त त्यांनी चौकशी दिलेली आहे, चौकशी करा म्हणून. तरी ह्या छाया नाईक मॅडम आहेत, अध्यक्ष अभियंता, हे प्रकरण दाबून ठेवलं आहे. म्हणून मी कोर्टामध्ये अर्ज केला आहे विधी सेवामध्ये की बाबा असा माझ्यावर अन्याय होतो, मला माहिती मिळत नाही किंवा माझ्या तक्रारीची पण दखल घेत नाही म्हणून. कोर्टाने त्याला पत्र दिलं आहे, मी पत्र आणल्याबरोबर कोर्टाने त्याला पत्र दिलं की 8 दिवसामध्ये आमच्याकडे तुमचे कागदपत्राचे पुरावे हजर राहावा म्हणून. तर छाया नाईकला पत्र दिलं आहे, पण छाया नाईक आजपर्यंत कोर्टावर स्वाद म्हणत नाही. छाया नाईक 3 वर्ष झालून होऊन गेली. 3 वर्षांची बदली व्हायला पाहिजे, तर त्याला 1 वर्ष एक्सटेन्शन मिळालं आहे. कशासाठी एक्सटेन्शन मिळालं आहे, होती चौकशी याची. छाया नाईक कोर्टावर स्वाद तुम्हाला नाहीत. कोर्टाने त्यांना पत्र दिलं की मी आणले पत्र, मला सगळ्यांना दाखवतो. अशा प्रकारे हा देतो ना, आणले पत्र. पक्षाच्याच कार्यालयात आम्ही आहोत. नाही, पक्ष काय आपण आम्ही काय ती चौकशी केली. प्रत्येक माणूस आणि प्रत्येक माणसामुळेच पक्ष. नाही, जिल्हाध्यक्ष आज आम्ही शहरामध्ये विषय घेतला आहे. हा, काय आम्ही आहे. वेगवेगळ्या कामाला वापरतात. रत्नागिरीमध्ये गेल्या 2-3 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात घोटाळा डांबराचा झालेला दिसून येतो. आणि त्या संदर्भात आम्ही ज्या वेळेला कोकणामध्ये आपल्याला माहितीच आहे की NH 66 हा जो हायवे आहे त्याच्या खड्डे ज्या पद्धतीने पडले होते, त्याबाबत आम्ही संबंधित खात्याला विचारणा केली असता तिथे आम्हाला कुठली सहकार्याची भूमिका त्यांनी दाखवली नाही. मग आम्ही RTIमध्ये ते सगळे पेपर काढल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला दिसून आला. आपल्याला माहितीच आहे की रत्नागिरीमध्ये संपूर्ण रत्नागिरी असेल किंवा सिंधुदुर्गमध्ये असेल तर RD सामंत कन्स्ट्रक्शन कंपनी ही मोठ्या प्रमाणावरती डांबरीकरणाची रस्त्यांची कामं करत असते. आणि ही जी कंपनी आहे त्या कंपनीचे मालक RD सामंत कंपनीचे मालक जे आहेत ते रवींद्र सामंत आणि त्याचबरोबर किरण सामंत हे आपल्या ज्या महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आहेत उदय सामंत यांचे ते वडील आणि भाऊ आहेत. आणि त्यांचीच फॅमिलीची ती कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून
डांबराचे जे आपण चलन आपण वापरतो डांबरीकरणासाठी, ती चलन त्यांनी 3 ते 4 डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या सेम चलन 3 ते 4 डिपार्टमेंटमध्ये वापरली आणि त्या माध्यमातून डांबरीकरणाचा मोठा घोटाळा केला आणि सगळ्यांची म्हणजे शासनाची फसवणूक केली, अधिकाऱ्यांची फसवणूक केली आणि डिपार्टमेंटची फसवणूक करून मोठ्या प्रमाणामध्ये पैसे लाटण्याचं काम या कंपनीने केलं आणि या कंपनीच्या माध्यमातून जवळजवळ सुमारे 80 कोटी रुपयांचा घोटाळा हा या 2-3 वर्षामध्ये दिसून आला. आपण जर पाहिलं तर गेली 20 वर्षापूर्वीपासून यांचा घोटाळा सुरू आहे. ते तिथपर्यंत जर आपण शोधायचं जर शोध मोहीम घेतली तर सुमारे 1,500-2 हजार कोटीचा घोटाळा हा लोकांच्या समोर येऊ शकतो आणि शासनाची फसवणूक एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे. तर आमचं मागणी आहे की शासनाने त्याची चौकशी करावी, संबंधितांवर कारवाई करावी आणि त्या संपूर्ण याचं यंत्रणेतून जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावरती कारवाई करावी. आमचं दुसरी माझी मागणी अशी, उदय सामंत हे नेहमीच आपण पाहत आहे की प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोष्टींवरती ते नेहमीच पुढाकार घेऊन बोलत असतात आणि प्रतिमा आपली स्वच्छ दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. तर आमची मागणी अशी आहे की त्यांनी जर एवढे स्वच्छ प्रतिमेचे जर उदय सामंत असतील तर त्यांनी ही नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि अन्यथा माननीय मुख्यमंत्र्यांकडे पण आम्ही मागणी केलेली आहे की जर या सन्माननीय जे आमदार आहेत, मंत्री महोदय, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा त्यांचा घ्यावा, अन्यथा त्यांना बडतर्फ करावं, अशी आमची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. त्या मागणीला मुख्यमंत्री सहकार्य करतील का तुम्हाला काय वाटतं? आणि हे सगळे एकाच मनाचे म्हणले आहेत. नाही, मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे आम्ही. अपेक्षा करणं काही चुकीचे नाही. आम्ही अपेक्षा करतोय मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अथवा त्यांना बडतर्फ करावं. नाहीतर आम्ही जरी का शासनाकडनं आपल्याला सहकार्य मिळालं नाही तर आम्ही कायदेशीर लढाई लढण्याचं देखील आम्ही फायनल केलेलं आहे. RD सामंत हे 2004 पासून हा भ्रष्टाचार करत आहे. त्याचं उदाहरण, या नार्वेकर म्हणून एक कॉन्ट्रॅक्टर आहे. कॉन्ट्रॅक्टरनी स्वतःच्या कामाची डांबर आणायचं असतं, पण RD सामंतनी काय केलं आहे, 2004मध्ये त्यांनी कंपनीतून डांबर आणलं आहे आणि ते डांबर स्वतःच्या कामासाठी वापरलं आहे आणि तेच काम डांबर दुसऱ्या स्वतःचं बिल तयार करून त्या कॉन्ट्रॅक्टरला त्याला दाखवलं आहे. एक काम स्वतःसाठी पण वापरायचं, दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला पण द्यायचं, तिसऱ्या ऑफिसला पण वापरायचं, असा प्रचंड प्रमाणात गोंधळ केलेला आहे. हे RD सामंत हे कंपनीने कोणालाही रिसेल मिळले नाही आहे. मी डांबर आणलं माझ्या कामासाठी वापरायचं आहे, ते दुसऱ्या कोणाला विकायचा अधिकार नाही. 2004चं बिल आहे.